जलाची पातळी वाढायला मदत झाली. या सगळ्याचा परिणाम म्हणजे या बंधारे तसेच शेतमळ्यांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यानंतरही भाजीपाला लागवड आणि शेतीत सहभाग घेऊन चांगले उत्पन्न घेतले. यामुळे या शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली. शेतीच्या पाण्याची समस्या सोडवताना प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की इथल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे मोठी जमीन नाही. त्यामुळे या प्रत्येक शेतकऱ्याला बंधाऱ्यातून आणि शेततळ्यांमधून पाणी उपसण्यासाठी पंप विकत घेणं अशक्य आहे, कारण यांचं शेत छोटं आणि पर्यायानं उत्पन्न कमी. या सगळ्या शेतकऱ्यांना पंपाची आवश्यकता तर होती, पण या सगळ्यांना पंप देणंही अवघड. या परिस्थितीवर मात केली प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या कल्पक योजनेनं. ही योजना म्हणजे पंपांची बँक. पंपांची म्हणजे प्रतिष्ठानने काही पंप विकत घेऊन बँक केले. ज्या शेतकऱ्याला गरज असेल त्यानं पंप जोडायचा, त्याचा वापर करून झाला, पाणी उपसून झाले की परत करायचा, आणि हे सुद्धा केवळ नाममात्र शुल्काच्या मोबदल्यात. अशा विविध योजनांमधून शेतीला आधार देणं आणि शेतीच्या समस्यांमुळे होणारं स्थलांतर थांबवण्यात प्रतिष्ठानला यश आलं. पण ही पाणी समस्या सोडवताना या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की इथं पिण्याच्या पाण्याचंही दुर्भिक्ष आहे. या पाड्यातल्या महिलांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी 30 ते 50 मीटर खोल दरीतून पायपीट करत दूरपर्यंत जावे लागते. कित्येकदा या लांब अंतरावरच्या विहिरी देखील कोरड्या होतात आणि मग लेकरांसाठी तळतळलेल्या या माऊल्यांचे घसे अधिकच कोरडे पडतात. या प्रश्नाकडे लक्ष देऊन प्रतिष्ठानने नळ पाणी योजना कार्यान्वित केली. यामुळे पाड्यांमध्येच पाणी उपलब्ध झाल्याने महिलांचे होणारे कष्ट वाचले आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग लाभला. एकदा नळपाणी यंत्रणा कार्यान्वित झाली की त्याची संपूर्ण अंमलबजावणी आणि देखभालीची जबाबदारी या पाड्यांच्या ग्रामस्थांना देण्यात येते. यामुळे पाण्याच्या प्रश्नाची दाहकता संपुष्टात आणण्यात प्रतिष्ठानला यश आले आहे. एकीकडे रंगीबेरंगी दिव्यांची उधळण होत असताना हे पाडे वर्षानुवर्ष अंधारात आहेत. विज्ञान युगाची कास धरलेल्या या आधुनिक भारतात हे पाडे अनेक वर्षे विजेच्या शक्तीपासून वंचित होते. इथल्या गावांमध्ये आणि पाड्यांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही. इथे वीज पोहोचवणं या परिसराच्या दुर्गमतेमुळे अवघड आहे. परंतु हा भाग दुर्गम असला तरी इथे नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक आहे. या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ज्या गावात अजून वीज पोहोचली नाही अशा गावांमध्ये ग्राम ऊर्जा सुरक्षा प्रकल्प व सौर ऊर्जा प्रकल्प प्रतिष्ठानने राबवला. यात प्रत्येक घरावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवून घर मालकाला पुरेल असा प्रकाश देणारे LED दिवे प्रतिष्ठानने पुरवले. याचबरोबर रस्त्यावरील दिवेही याच अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताने प्रकाशित करण्यात प्रतिष्ठानने यश मिळवलं आणि पूर्वजांची तमसो मा ज्योतिर्गमय ही वाटचाल सिद्ध केली. आणि किर्र व भयाण अंधार पसरलेल्या पाड्यांमध्ये प्रकाशाचा आनंद पसरला. आरोग्याच्या समस्यांमध्ये बालकांचे कुपोषण ही या पाड्यांना भेडसावणारी अनेक वर्षांपासूनची समस्या आहे. या बालकांच्या आरोग्यासाठी इथल्या 6 पाड्यांमधून पूरक पोषक आहार व पाळणाघर प्रकल्प सुरू आहेत. पाळणाघरात सकस आहार देऊन बालकांना कुपोषणापासून वाचवलं जातं. तसंच सततच्या आरोग्य तपासण्या व संगोपनातून बालकाची काळजी घेण्यात येते. गर्भारावस्था व प्रसूती याबाबतही अज्ञान असल्याने नवजात बालक व माता यांना धोका होता. परंतु आता प्रतिष्ठानच्या महिला कार्यकर्त्या व परिचारिका
अशा घरी जाऊन नवजात बालकांसाठी मसाज, स्वच्छता व संगोपनाचे कार्य करतात. या काळात या गरोदर माता व स्तनदा माता यांना सकस आहार व वैद्यकीय मार्गदर्शन पुरवले जाते. आता या पालकांमध्ये बालकांचा आहार व संगोपनाबाबत जागृती निर्माण होत आहे. कुपोषणाचे प्रमाणही कमी झाले आहे. याचमुळे बालकांचा शाळापूर्व शैक्षणिक विकासही झाला आहे. या मूलभूत गरजांचे प्रश्न मार्गी लावून प्रतिष्ठानने या आदिवासींच्या जगण्याची सोय तर केली, पण खऱ्या अर्थाने उत्तम जीवन म्हणजे काय ते यांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. या पाड्यांमधील बहुतांशी पुरुष व्यसनाधीन होते. यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या उत्पन्नाचा अपव्यय होऊन दारिद्र्य कमालीचे वाढले होते. हे थांबवण्याकरता उपाय करणे आवश्यक होते आणि यावर उपाय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी उपयोगात आणली त्यांची श्रद्धा. प्रतिष्ठानने इथे भजनी मंडळ सुरू केले.